चिखली लोणार तालुक्यातील चिखला या गावाला 3 दिवस अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ज्यांनी विरोध केला त्या विरोधामध्ये भगवती संजीवनीताई वाघ या महिलेने त्या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करत होते त्या ठिकाणी या महिलेने एकटीने विरोध केला आणि जे देशद्रोही होते ज्यांनी त्या महिलेच्या अंगावर हात टाकला त्या महिलेच्या संरक्षणार्थ चिखलीमध्ये आज शांततेनं पूर्ण चिखली बंद करण्यात आलेली आहे आणि ही आज जनतेची हाक पूर्ण दिवसभर या ठिकाणी बंद पाळण्यात येईल। आज या ठिकाणी संत गाडगे बाबा यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्या ठिकाणी आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी या मोर्चाचा समारोप या ठिकाणी आम्ही करत आहोत। तो असे राजा शिवछत्रपती एकीकडे त्या राजाच्या भरोशावर राजकारण त्याच गावामध्ये विरोध करायचा अशी नालायक वृत्ती काही राजकारणी या महाराष्ट्रामध्ये करत आहेत आणि पण त्या नालायकांना हे माहीत नव्हतं की हा बुलढाणा जिल्हा आहे, राष्ट्रमाता मा जिजाऊचा जिल्हा आहे, इथे हे खपून घेतला जाणार नाही। याच्यातच एक वाघीण आपली बहीण इथे पुढे येऊन त्या राजाचं संरक्षण करते आणि निश्चितच त्या राजाला न्याय देण्याचा प्रयत्न करते। पण या नालायक वृत्तींना धडा शिकवण्यासाठी या महाराष्ट्रातील जनता असो हे नालायक काही राजकारणी असो जे त्यांना पाठिंबा देतात यांना निश्चितच त्याला तरी जागा दाखवली गेली पाहिजे आणि त्यांना मी तर म्हणतो त्याला कडक फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मी या सरकारला विनंती करतो आणि त्या संजीवनीताईला न्याय मिळावा अशी सर्व जनतेवर मागणी करतो। शिवाजी महाराज चिखला गावामध्ये जो वाद झाला होता पुतळा हटवण्याच्या संदर्भात काही समाजकंटकांना तिथं भूमिका घेतली आणि त्याचा विरोध दर्शवण्यासाठी संजनाताई वाघ आणि त्यांच्या सर्व सहकारी महिला यांनी प्रचंड प्रमाणात विरोध केला आणि या विरोधामध्ये काही समाजकंटकांनी त्यांच्यावर हात घातला। ही बाब अतिशय गंभीर आहे। महाराष्ट्राला म्हणजे एका खालच्या दर्जापर्यंत घेऊन जाणारी ही घटना आहे। यामध्ये महाराष्ट्रातून सर्व स्तरातून विरोध होत आहे। आज आम्ही चिखली शहरामध्ये सर्व पक्षीय सर्व नागरिक हिंदू मुस्लिम आणि सर्व जाती धर्मांची लोक येऊन या घटनेचा तीव्र निषेध करतो। या घटनेमध्ये जो कोणी जबाबदार असेल त्या जबाबदार या घटनेच्या जबाबदारी त्याच्यावरती दोषारोपण होऊन त्याला अटक झाली पाहिजे, त्याला पूर्णपणे सजा या गोष्टीमध्ये झाली पाहिजे तशी पावलं प्रशासनाने उचलावी अशी मागणी सर्व आमच्या पक्षीय लोकांची आहे, सर्व नागरिकांची आहे। आणि आज त्याच्या निषेधार्थ पूर्ण शहरामध्ये सर्व व्यापारी प्रतिष्ठानं स्वयंस्फूर्तीनं लोकांनी बंद ठेवलेली आहे। आज दिवसभर हा बंद पाळला जाईल। मी आमच्या सर्वांच्या इथे उपस्थितांच्या वतीनं पूर्ण चिखली शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आज दिवसभर त्यांनी हा बंद पाळावा। प्रकारे आज पूर्ण भारतामध्ये सर्व महापुरुषांचे जी काही कुचंबना करण्याची एक वृत्ती आलेली आहे किंवा त्यांचा जो इतिहास पुसण्याची किंवा त्यांना जे कमीपणा दाखवण्याची ही एक सामाजिक वृत्ती काही लोकांमध्ये आलेली आहे। तर या वृत्तीला आपण आळा घातला पाहिजे, कारण जर आपण आळा नाही घातला तर आपल्या समाजामध्ये एकोपा हा राहणार नाही। महापुरुषांनी कायमच सर्व जाती धर्म यांना घेऊन हा देश घडवलेला आहे। तरी आपल्या सर्वांना विनंती आहे यानंतर अशा प्रकारचे कृत्य या महाराष्ट्रात तरी किमान होऊ नये। शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा कायम असाच चांगला राहो हीच या दिवशी मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो। प्रथम चिखला येथे जी अतिशय निंदनीय अशी घटना घडलेली आहे आणि संजीवनी वाघ या ज्या आमचे बहीण आहे त्यांच्यावर ज्या प्रकारे अत्याचार झाला हा खरोखर निषेधार्थ आहे। त्याकरताच आम्ही आज चिखली बंदचा जो नारा दिला होता त्याला स्वयंस्फूर्तीने सर्व दुकाने बंद ठेवून आम्हाला सर्वांना चांगला प्रतिसाद दिला। इथे सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय ही जी रॅली होती त्याचा आज समारोप झाला। जो गाडगे महाराज जयंती याच्या निमित्ताने आम्ही इथे अभिवादन करून या मोर्चाचा समारोप केला। चिखला येथे घडलेल्या घटनेचा काल समस्त चिखलीकर बांधवांनी
आज बंद त्याच अनुषंगाने आज चिखली शहर स्वयंस्फूर्तीने बंद आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही अनेक सर्व जे मोठमोठे खेडे आहेत ते खेडे सुद्धा बंद आहेत, स्वयंस्फूर्तीने बंद होत आहे. मला या निमित्तानं एकच सांगायचंय, छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते रयतेचे राजे होते. त्यांना कुठल्याही सर्व समाज त्यांना समावेशक होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल विशिष्ट जात म्हणून कोणी रस्त्यावर उतरलेलं नाही. सर्व जाती धर्म आज रस्त्यावर उतरलेले आहेत. आणि जो काही अन्याय झालेला आहे तो एक महिला भगिनीवर झालेला आहे, ते जात म्हणून तिच्यावर अन्याय झालेला नाही. त्यामुळं मी या सर्व घटनेचा, ती एक महिला आहे आणि आम्ही एक सुजाण नागरिक आहे हे म्हणून आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे. ही जी चिखला येथे घटना झाली या घटनेचा मी तीव्र असा निषेध व्यक्त करतो आणि जे कोणी आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्यामध्ये जर अशी घटना होत असेल तर त्यांचा आमच्या सर्व चिखलीवासियाच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध करतो. अशी घटना कधी होऊ नये याच्यासाठी या कठोर कारवाई या शासनानं करावी. जे दोषी असतील त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई या शासनानं करावी, जेणेकरून याच्यानंतर अशी घटना कुठं होणार नाही.